गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. पिछले कुछ दिनों से या कहिए कुछ महीनों से महाराष्ट्र नहीं देश के विभिन्न इलाकों में पतंग के मांझे के कारण कुछ लोगों की दुर्घटनाएं हो रही है। किसी का गला कट रहा है तो किसी की जान भी जा रही है। इसी प्रकार से नागपुर शहर पुलिस द्वारा पिछले कुछ दिनों से नायलॉन मांझा के खिलाफ विशेष मुहिम चलाई जा रही है। बीते कुछ दिनों से शहर के विभिन्न दुकान पर कार्रवाई के माध्यम से लाखों रुपए कीमत का नायलॉन मांझा जब्त किया गया। शहर पुलिस के डीसीपी जोन 5 के अंतर्गत जब्त किए गए 18 लाख रुपए के मूल्य के नायलॉन मांझा को रोड रोलर की मदद से नष्ट कर दिया गया। शहर के जरीपटका थाना क्षेत्र के तहत आने वाले इंदौरा मैदान में नायलॉन मांझा रोड रोलर चलाकर नष्ट किया गया। मकर संक्रांति के मौके पर पतंगबाजी के दौरान नायलॉन मांझा इस्तेमाल करने से पशु पक्षी एवं इंसानी जानों का नुकसान पहुंच सकता है, इस तरह की आशंका व्यक्त की जा रही थी। मकर संक्रांति पर नागपुर पुलिस की नायलॉन मांझे के खिलाफ विशेष मुहिम के चलते 18 लाख रुपए का नायलॉन मांझा नष्ट किया गया है और नागपुर के 7 फ्लाईओवर भी बंद किए गए हैं। इस अवसर पर पुलिस प्रशासन ने आह्वान किया है, अपील की है कि जो भी नवयुवक या बच्चे नायलॉन मांझे का प्रयोग करते हैं उनसे अनुरोध किया जाता है कि आप ऐसा करने से बचें, अन्यथा कड़ी कार्रवाई की जा सकती है। सदोष मनुष्यवध का भी गुना दाखिल किया जा सकता है। बहुत से नागरिक बच्चे पतंग उड़ाने का मजा लेते हैं, लेकिन पुलिस की तरफ से ये सबको आह्वान किया जाता है कि कोई भी नायलॉन मांझा का इस्तेमाल ना करे। नायलॉन मांझे की वजह से मनुष्य और पशु पक्षी सबको हानि पहुंच रही है, जिसके कारण बहुत सारे एक्सीडेंट हो रहे हैं। नायलॉन मांझा इस्तेमाल ना करना एक सामाजिक जिम्मेदारी है। उसी तरह से नायलॉन मांझा इस्तेमाल करना ये कानूनी अपराध है। जो कोई नायलॉन मांझा का इस्तेमाल करेगा, बिक्री करेगा या उसकी साठवणूक करेगा, उसके ऊपर कानूनी तौर पे कार्रवाई की जाएगी। इसलिए पुलिस की तरफ से पुनः आपको आह्वान किया जाता है और सूचित किया जाता है कि आप नायलॉन मांझा का इस्तेमाल ना करें। आपण नागपूर सिटी पोलीस माननीय सीपी सरांच्या संकल्पनेतून से नो टू नायलॉन मांझा हा उपक्रम राबवत आहोत। त्याच्यामध्ये झोन 5 येथील आमचे सर्व इथे सिनियर इंचार्जेस देखील अवेलेबल आहेत। या सर्वांच्या मेहनतीतून आपण जवळपास 80 गुन्ह्यांचा एक 18 लाखाचा मुद्देमाल इथे नष्ट करत आहोत। ही जी कारवाई आहे ती अगदी सिंबॉलिक कारवाई आहे। याच्यामध्ये आपल्याला सर्वांना एक क्लिअर मेसेज द्यायचा आहे की नायलॉनचा मांझा, सिंथेटिक थ्रेड, इंडस्ट्रियल थ्रेड हे अतिशय घातक आहेत। हे याच्याने जीवितहानी सुद्धा होते। त्याच्यामध्ये पक्षी, प्राणी, मनुष्य या सर्वांची जीवितहानी होते। आपल्याकडे मागचे काही अनुभव आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे। याच्यामध्ये आपण सर्वांनी एक सामाजिक जबाबदारी म्हणून याचा वापर बिलकुल करायला नाही पाहिजे। जर आम्हाला असा वापर करताना कोणी आढळून आले तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करतो। त्याच कायदेशीर कारवाईमध्ये आम्ही हे सर्व जप्त केलेलं होतं। इथे आम्ही जाणून बुजून शाळकरी मुलांना बोलवलं होतं, जेणेकरून त्यांना समजेल की नायलॉनचा मांझा हा बॅन आहे, अवैध आहे आणि त्याच्यामुळे कुणाचा जीव देखील जाऊ शकतो। त्याच्यामध्ये आम्ही सर्व नागरिकांना एक आवाहन करेल की आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून कुणीही नायलॉन मांझाचा वापर करू नका। जे पतंग उडवणारे असतात त्यांच्या देखील हातासाठी हा घातक आहे। बाकीच्यांचा त्याच्यामध्ये जीव देखील जातो आहे। रस्त्यावर जर तो कुठे आडवा आला तर गळा कापला जातो। तर मी सर्वांना एक आवाहन करेल की आपल्याला कुठेही याचा जर वापर आढळून आला तर त्वरित आपण 112 नंबरवर कॉल करून माहिती द्यायची आहे। आपलं नाव देखील याच्यामध्ये गुप्त ठेवण्यात येईल आणि संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल। नाही, आपण ही जी कारवाई एक सिंबॉलिक कारवाई आहे, याच्यामध्ये नष्ट होणार नाहीये। आपण जनतेला जास्तीत जास्त मेसेज जावा की हा घातक आहे, जीवितास तसंच अवैध देखील आहे, त्यामुळे ही कारवाई केलेली आहे। आपण हा मांझा आता पुढे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या ताब्यात देणार आहोत। ते याच्यामध्ये रिसायकल करतील आणि ज्या गोष्टी रिसायकल न होण्यासारख्या आहेत त्या ते डिस्ट्रॉय करतील। थँक्यू।